जगभरात सध्या सोशल विषय जर चर्चेत आहे तो म्हणजे एप्स्टीन फाईल बद्दल। या संदर्भातच वेगवेगळे लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन होतात आहेत। पुण्यात देखील पुण्यातील कलाकार कट्टा या ठिकाणी NSUच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। काय मागणी आहे तुमची? काय तुम्ही आंदोलन करताय? काय मागणी आहे? ज्या प्रकारे जेफ्री एप्स्टीन सोबत नरेंद्र मोदी यांचं नाव जोडलं गेलेलं आहे हे भारतासाठी शर्मनाक आहे। जगभरामध्ये आपल्या भारत देशाचा आज कमीपणा झालेला आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही झेनझी विद्यार्थी म्हणून आज NSUI नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया म्हणून आज या ठिकाणी आम्ही नरेंद्र मोदी यांना राजीनामा मागत आहोत। कारण ते US पॉलिसी समोर सरेंडर झालेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर सरेंडर झालेले आहेत आणि भारत देशाला टॅरिफ मोठ्या प्रमाणात लावून घेतलेला आहे। भारताच्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कपात देऊन डोनाल्ड ट्रम्प यांचे खिसे भरण्याचे, परदेशी नागरिकांचे खिसे भरण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत। राहुल गांधी त्यांना वेळोवेळी एप्स्टीन संदर्भात प्रश्न विचारत आहेत, परंतु ते संसदेतून निघून जात आहेत, त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत। जर खरोखरच 56 इंची छाती असेल तुमची नरेंद्र मोदी साहेब, तर तुम्ही राहुल गांधींना संसदेमध्ये उत्तर द्या आणि त्याच्यामध्ये तुमचं स्पष्टीकरण द्या एप्स्टीन संदर्भात। कारण आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्याकडून कुठल्याही प्रकारे ऑफिशियली स्टेटमेंट क्लिअर केलेलं नाहीये की एप्स्टीन संदर्भात त्यांचं कुठेही नाव नाहीये, परंतु जगभरामध्ये यांच्या नावाचा धिंडोरा पिटला जात आहे। जगभरामध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून यांच्यावरती टीका होत आहे। भारतासाठी खूप शेमफुल गोष्ट आहे। याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। काय काय आरोप आहेत तुमचे? भारत देशाला US पॉलिसी समोर सरेंडर करून त्यांनी भारत देशाची मान खाली घातलेली आहे। एप्स्टीन सारख्या लोकांसोबत संबंध ठेवून भारत देशाला शर्मेन म्हणजे एकदम निंदनीय प्रकार आहे। आपण जर त्या व्हिडिओ पाहिल्या तर आपण सर्वसामान्य लोक ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकत नाही, इतक्या निंदनीय प्रकारच्या व्हिडिओ त्या आहेत। परंतु नरेंद्र मोदी सारखा व्यक्ती जे भारत देशाचा एक मुख्य नेता म्हणून आज भारत देशाचे प्रमुख म्हणून आज जगभरात फिरत असतात, परंतु अशा व्यक्तीकडून हे आम्हाला हे नव्हतं, अपेक्षित नव्हतं। परंतु नरेंद्र मोदींनी अशा प्रकारचे घाणेरडे जे कृत्य केलेलं आहे या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। तुमची ही मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय असणार? काँग्रेस पक्ष एप्स्टीन या संदर्भात आणि इतर गोष्टींच्या संदर्भात नेहमीच लढणार आणि याच्यानंतर जर नरेंद्र मोदी यांनी जर या संदर्भामध्ये खुलासा केला नाही, स्पष्टीकरण दिलं नाही, पुरावे दिले नाहीत, तर काँग्रेस पक्ष पुढचं आंदोलन हे रस्त्यावरती उतरून करेल हे आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो। एकंदरीतच आपण पाहिलं जर नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काही खुलासा केला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरणार काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे। पुण्याहून मी पूजा